नमस्कार. नमस्कार. मी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीकडून आलेलो होतो, दीपक पाटील, आणि मी आलो होतो आज नाटेगाव. तर सर्वात प्रथम आपण शेतकरी बंधूचं नाव जाणून घेऊ. तुमचं नाव? दत्तात्रय सुदाम मोरे, राहणार नाटेगाव, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर. तर आपण जे बायोलॉजिकल फर्टिलायझर, तर आपण किती वर्षापासून आपले संबंध आहेत की तुम्हाला खतं देत होतो आपण अगोदर, आणि मध्यंतरी खतं दिले नाही. तर तुम्हाला मध्यंतरी खतं न दिल्यामुळे तुम्हाला रिपोर्ट रासायनिक टाकल्यामुळे काय रिपोर्ट आले, आणि आपले खतं वापरायचे तर तेव्हा काय रिपोर्ट यायचे, आणि किती वर्षापासून तुम्ही वापरत होते आपले खतं? आपण प्रथम 2010 पासून आम्हाला खतं देत होते. बरोबर. त्याच्यानंतर मध्यंतर 2020 मध्ये कोरोना काळामध्ये तुम्ही आलेच नाही, त्याच्यामुळं आमचे पिकाचं फार नुकसान झालं. बरोबर. आम्ही तुम्हाला फोन करायचो पण तुम्ही येत नस, त्याच्यामुळे 2-3 वर्ष सलग आम्हाला खतच मिळालं नाही. खतं मिळालं नाही, त्याच्यामुळे आमचं भरपूर नुकसान झालं. मग आता फोन करू करू तुम्हाला कंटाळा आला. तुम्ही 15 दिवसापासून फोन करतो, तुम्ही आता शिकाले, आता खतं दिली, म्हणजे तरी आभारी आम्ही तुमचे. उद्या लागवडी चालू हो, होते, उद्या पण तुम्हाला आज खत आणून दिलं. हो, जवळजवळ शेतकरी बंधून आमचे रिलेशन जवळजवळ 2010 पासून आहे. पण मध्यंतरी कोरोनापासून आम्ही खत वाटप मार्केटमध्ये बंद केलं, आणि लोकांना असे प्रॉपर रिपोर्ट काढून दिलेले होते. तेव्हा पण ज्या वर्षी आम्ही खत दिलं त्या वर्षी लोकांच्या उत्पादनात वाढ व्हायची, कांदे टिकायचे. आणि मध्यंतरी मी आलो नाही, त्याच्यामुळं शेतकरी बंधू रासायनिक खत टाकायला लागले, आणि रासायनिक खतामुळं त्यांच्या उत्पादनात घट झाली. तर ते काय, तुम्ही काय प्रतिक्रिया देऊ शकता याच्यावर? आमचं नुकसान झालं, तुम्ही आले नाही. मग रासायनिक खतामुळे आमच्या जमिनीचा पोतही बिघडला, आणि आम्हाला उत्पन्न कमी मिळालं. कांदे टिकत नस, कांदे 40 आपण खत दिलं त्या वर्षी कांदे कसे निघाले तुमचे? कांदे आमचे चांगले निघाले. जवळजवळ 95% कांदे आमचे व्यवस्थित राहायचे, आणि आता आमचे 30% सुद्धा कांदे टिकत नाही चाळीमध्ये. ज्या वेळेस तुमचे खत आम्ही वापरायचो त्यावेळेस काहीतरी एक ट्रॅक्टर जर भरला तर गमिलं बरं पाला पाचोळ निघायचा फक्त. बरोबर. आणि आता ट्रॅक्टर भरायला तर निमा ट्रॅक्टर उखाड्यावरच जातो. तर इतर शेतकरी बांधवांनी वापरायला पाहिजे का नको वापरायला? हो मग. तर बघू शकताय, आमचे जे जवळजवळ मी 10 ते 12 वर्षापासून खतं देतोय, आणि शेतकरी बांधवांचं आमचं रिलेशन घट्ट होतं. दरवर्षी मला फोन करायचे फर्टिलायझर पाहिजे, पण मी डीलरांना माल टाकायला लागलो, कारण की खाली पण कोरोनापासून माझे थोडे संबंध खराब झाले ते पैसे अभावी, की लोकांना मी संबंध चांगले असल्या कारणाने थोडं उधारीत माल टाकल्यामुळं थोडं पैशासाठी मागं पुढं होत राहिलं, म्हणून मी कोरोनापासून बंद करून टाकलं होतं. पण जे शेतकरी बंधू आहेत त्यांना आपण ज्या शेतकऱ्यांना माल दिला त्यांना 100% रिपोर्टच काढून दिले. ते कंटिन्यू 5-5, 7-7 वर्ष त्यांनी माल घेतला, पण कोरोनापासून माल देणं बंद केलं होतं. पुन्हा आम्ही गेल्या वर्षापासून प्रत्येक शेतकरी बांधवांना आपण 6 गोण्यांचं किट देतोय, आणि 100% त्यांना रिपोर्ट काढून देतोय. युट्यूबला असे अनेक व्हिडिओ आहेत. तर तुम्ही जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, आणि असे नवनवीन व्हिडिओ बघा. ते शेतकरी बांधवांना आम्ही रिपोर्ट काढून दिलेले. धन्यवाद.